आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. समृद्धी महामार्गावर आरटीओच्या कारवाईवर नाराज झालेल्या एका कंटेनर चालकाने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक अडवला. रविवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबई लेनवरील वाहतूक 1 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एळाकेळी इंटरचेंज पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कंटेनर बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार HR 55 BA 8544 क्रमांकाचा कंटेनर नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ आरटीओच्या पथकाने कंटेनर थांबवून चालकाकडे वाहनाची कागदपत्रे मागितली. कागदपत्रांची तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्याने चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीओच्या पथकाने वाहनाची कागदपत्रे आपल्या सोबत नेल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई सकाळच्या सुमारास झाली होती. त्यानंतर चालक बरेच तास कंटेनर घेऊन त्याच ठिकाणी थांबला होता. मात्र त्याला वाहनाची कागदपत्रे परत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त कंटेनर चालकाने दुपारी 4:30च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा लावला. कंटेनर मार्गात आडवा असल्याने मागून येणारी छोटी मोठी वाहने थांबू लागली आणि काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कंटेनर चालकाने आपली समस्या अन्य वाहन चालकांना सांगितली. त्यांनीही त्याला पाठिंबा दिल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार वाहनांच्या रांगा एळाकेली इंटरचेंज पर्यंत पोहोचल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सांगवी मेघे पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस पोहोचेपर्यंत कंटेनर चालक तेथून पसार झाला होता. पोलिसांनी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना 1 तास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. बोलो, अभी ये जाम क्यों हो गया? साहेब, हे आरटीने फाईन मारला गाडीचे. ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला. MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे. त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण. आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला तो. ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही. इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे ड्रायव्हर लोकांना. लगीला थांबलं गाडी तरी 5200 फाईन मागतं आम्हाला. किती वेळापासून जाम आहे? हे आता 1.5 तास होता. 112 होती, आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही. आता जी टीम 112 टीम आली आहे ती सोल्युशन करतो बोलते. पण साहेब थोडा ड्रायव्हर लोकांचा पण थोडी विचार करायला पाहिजे यांनी. थोडा फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब. राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम. ओके.